ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जीवन म्हणजेच लाईफ ही परमेश्वराची मनुष्याला दिलेली एक सर्वोत्तम देणगी आहे. आणि लाईफ किंवा देणगी ही मनुष्याला एकदाच मिळत असते आणि त्यामुळे या देणगीचा योग्य ते वापर करणे किंवा या जीवनामध्ये सर्वोच्च आनंद घेतलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीने. परंतु तो आनंद घेत असताना जेव्हा मनुष्य इतरांचा विचार करतो तेव्हा त्या जीवनाला मीनिंग असते, त्या जीवनाला अर्थ असतो. परंतु जी व्यक्ती स्वतःचं जीवन जगत असताना फक्त स्वतःचाच विचार करत असते, 24 तास स्वतःच्या आनंदाविषयी विचार करत असते आणि कधीही दुसऱ्यांचा विचार करत नाही, ती व्यक्ती जीवनामध्ये अधिक स्वार्थी बनत असते. त्या व्यक्तीमध्ये अहंकार येतो आणि जीवन जणू काही मी स्वतः तयार केलेलं आहे याची त्याला जाणीव किंवा भास होत असतो आणि परमेश्वराला तो विसरून जात असतो. आणि अशाच प्रकारचं उदाहरण आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये मिळत आहे, जिथे एक श्रीमंत व्यक्ती, त्याच्याकडे सर्व काही मालमत्ता होती, पैसा होता, वैभव होता, सर्व काही तो तयारी करून ठेवतो, सुंदर असं कोठार बांधतो, तिथे तो धान्य साठवून ठेवतो आणि स्वतःला सांगतो की आता मला कशाची गरज नाही, परमेश्वराची देखील गरज नाही, कारण माझ्याकडे सर्व काही आहे, खायला आहे, प्यायला आहे, घालायला कपडे आहेत आणि आता मी शेवटपर्यंत आनंद, जल्लोष, मौज मजा करणार आहे. पण त्याच रात्री परमेश्वराचं दूत येऊन त्याला सांगत आहे की आज रात्री तुझे शेवटचं रात्र असणार आहे, कारण याच्यानंतर परमेश्वर तुझा जीव, ते लाईफ, जीवन तुझ्याकडून काढून घेणार आहे. मग तुझे जे साठवलेली मालमत्ता आहे, तुझं जे साठवलेलं वैभव आहे, त्याचा काय फायदा? थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजेच लाईफ ही देवाची देणगी आहे, परंतु ती गॅरंटी नाही आहे. आपण किती दिवस या भूतलावरती आहोत, आपण किती वर्ष जगणार आहोत हे कोणालाही ठाऊक नाही, केवळ आणि केवळ परमेश्वराला ठाऊक आहे. परंतु म्हणून मनुष्य किती वर्ष जीवन जगला हे महत्त्वाचं नाही, तर मनुष्य कशा प्रकारे जीवन जगतो ते महत्त्वाचं आहे. मग तुम्ही 10 वर्ष जीवन जगू द्या, 15 वर्ष जीवन जगू द्या, 20 वर्ष जीवन जगू द्या, जर आपलं जीवन अर्थपूर्ण असेल, जीवनाला अर्थ असेल आणि जीवनाद्वारे आपण इतरांचं जीवन फुलवत असेल, तर जीवन हे फार महत्त्वाचं असते, सुंदर होत असते. परंतु जी व्यक्ती नेहमी स्वार्थी असते, जी व्यक्ती केवळ आणि केवळ स्वतःचा विचार करत असते, स्वतःच्या त्या स्वप्नामध्ये पूर्णपणे रमून गेलेली असते आणि तिला परमेश्वराचा विसर पडलेला असतो, जिच्यामध्ये अहंकार असतो, तिला वाटते की या जीवनाचा शिल्पकार मी स्वतः आहे असं त्या व्यक्तीला वाटत असते, ती व्यक्ती जीवनामध्ये कधीच आनंदी नसते. ती व्यक्ती ही आपलं जीवन अर्थपूर्ण नाही तर अर्थहीन जीवन जगत असते. आणि म्हणूनच श्रीमंत व्यक्तीप्रमाणे जेव्हा स्वार्थीपणा, अहंकार आपल्या जीवनामध्ये येत असतो, तेव्हा आपण सर्व काही विसरून जात असतो आणि त्यामुळे आपण परमेश्वराचे सर्वप्रथम आभार मानले पाहिजेत. सुंदर अशी देणगी त्याने आपल्याला दिलेली आहे. जरी हे जीवन आपलं असलं, परंतु त्याचा जो दाता आहे किंवा देणारा जो आहे, विधाता आहे, तो परमेश्वर आहे. जीवन देणारा तो आहे, जीवन घेणारा तो आहे आणि त्यामुळे जे जीवन ते आपल्याला दिलेलं आहे त्याचा आपण योग्य प्रकारे वापर करूया. आपल्याद्वारे इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये आपण आनंद आणण्याचा प्रयत्न करूया. आपल्या कृत्याद्वारे इतरांचं जीवन आपण फुलवण्याचा प्रयत्न करूया. जर आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृत्याद्वारे आपण जर इतरांना हट करत असोल, जर आपल्यामुळे आपल्या इतरांचं जीवन विध्वस्त झाले असतील, उद्ध्वस्त झाले असतील, तर त्यासाठी परमेश्वराकडून क्षमा मागूया आणि हे जीवन जगत असताना आनंदाने जीवन जगावं व इतरांचं जीवन आपण फुलवावं म्हणून परमेश्वराकडून आपण सामर्थ्य व कृपा मागूया.